दादाश्रीजींनीच मला स्वामी समर्थजींस बाबा सांगितलं होतं की कसे ते आहेत काय आणि त्यांचा मग थोडासा अनुभव जे होता ते होता. मग एकदा संध्याकाळी शिकवताना म्हणजे अजूनही आठवते की कसा की शिकवते बोर्डवरती मी लिहिते मुलांना अकाउंटचे काही आणि मॅनेजमेंटचे काही लिहित होतो आणि लिहिता लिहिता अचानक ते सहस्र चक्र आहे पूर्ण असं व्हायब्रेशन गडगड 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 पूर्ण व्हायब्रेट्स आणि डोळ्यातून पाणी. मलाही समजा नाही काय चाललेलं आहे आणि एक व्हॉईस एक आवाज जोरात स्वामीजींचा जसा जे ज्याप्रमाणे जे बोलतात ना जसे तसे त्याचा आवाज आणि एक विशेष शब्द आहे ते जे मला बोलतात ते मी शब्द इकडे बोलू शकत नाही कारण की त्यांचा आणि माझा ते संबंध आहे. तर ते शब्द काढून मी बोलतो की ते शब्द घेऊन ते बोलत होते मठात ये. मठात आहे ते शब्द घ्यायचे आणि बोलायचे मठात ये म्हणजे मध्ये शब्द म्हणजे माझा ते मला जे संबोधित करायचे त्या शब्दाने ते संबोधित करून ते मठात आहे मठात आहे जोरात आणि व्हायब्रेशन आणि डोळ्यात पाणी. आता स्टुडंट पण बघायला लागले अरे सरांना काय झालं काय तब्येत बिघडली का तर मी पण बसलो थोडा पाणी प्यायला पण ते व्हायब्रेशन डोळ्यात पाणी ते आवाज थांबे ना चालू आहे. मग मुलांना बोललो भाई अपना प्रॅक्टिस करो मैं बैठता हूँ सर सर बोले पण बोले सर आप आराम करो. बसलो असा गप्प पण कंटिन्यू सतत व्हायब्रेशन डोळ्यात पाणी मठात ये जोरात चाललेलं आहे. मग मी बोललो की जातो मी आतमध्ये स्टाफ रूममध्ये बसतो. मग दुसऱ्या सरांना जे कॉर्डिनेटर त्यांना बोललं की मला ठीक वाटत नाही मी लेक्चर नाही घेऊ शकणार तुम्ही बघा ना कोणतरी असेल तर ते बोलले ठीक आहे सर मी करतो मॅनेज. ब्रेक झाला आवाज चालू आहे सर्व काही ॲज इट इज. तर मी सरांना बोललो सर मी लवकर जातो घरी ठीक नाही होतो ठीक आहे. आता आवाज चालू आहे आणि योगायोगाने तो गुरुवारचा दिवस होता आणि गुरुवारी म्हणजे मठात मला माहिती आहे की खूप प्रचंड गर्दी असते प्रचंड गर्दी. तर आता मी परलला आहे मला माहिती आहे की दादरला मठ आहे स्वामीजींचा. मी बोललो स्वामीजी मी एवढा लांब येणार नाही सकाळी परत मला कॉलेजला जायचं आहे ऑलरेडी 7:30 वाजले आणि म्हणजे एकदम पीक आवर आहे एवढा लांब मी येणार आहे असं माझं कम्युनिकेशन चाललं आहे. म्हणजे काय त्यांचा प्रेम असेल ते त्यांनाच माहिती आणि मी म्हणजे एवढा हिंमत करून त्यांना बोलतो की मी नाही येणार आणि प्रोसेस चालू आहे डोळ्यात पाणी आहे त्यांचं ऐकत नाही मठात ये फक्त मठात ये. स्वामीजी मी नाही येणार एवढा लांब मी नाही येणार बघतो ना उद्या परवा कधी ते येतो संडे येतो पण आज मी नाही येणार. त्यांचा आवाज थांबे ना मी सरांना बोललो मी निघतो आणि मी निघालो तिकडून. मला एवढा लांब मी दादर जाणार नाही बस पकडून तिथपर्यंत किंवा कॅब पण घेतला तर किती वेळ लागेल आणि आतमध्ये एवढी गर्दी प्रचंड गर्दी मी नाही. कॉलेजचा बाहेर पडलो एक माझा स्टुडंट आला बोले सर क्या हो गया बोला मैं घर जा रहा हूँ जल्दी बोला ठीक है. तो तुम्हाला मुलगा बोला सर आपको पता है ना कि अपने कॉलेज के नज़दीक थे जे MD कॉलेज है रेल्वे क्वार्टर तिकडेच अपने कॉलेज के नज़दीक स्वामी समर्थ जी का एक मठ है. बोला ह्याला काय झालं हा का बोलतोय मला. बोला अच्छा बोला हाँ सर इधर ही नज़दीक आप चल के जाओगे तो इधर ही है पीछे इसके आगे जाएंगे रोड क्रॉस करके ही है. तर सांगितलं बरोबर. बोला अच्छा आवाज आला की मठात ये परत आणि एकदम असं बोला पूल करते बोला ठीक आहे मग आता हे बोलते एवढं जवळ आहे मग मी तर कधीच नाही बघितलं एवढं जवळ कुठलं मठ आहे ठीक आहे बोला ठीक आहे बोलते तो जाता हूँ. तर एक म्हणजे एक फिजिकल संदेश बाबा की बाबा इकडे जा तर इकडे तर जा तिकडे दादर नाही जायचं तर इकडेच जा ठीक आहे जाऊया. मला तिकडेच आता चालता चालता परत आवाज चालू मी बोलू स्वामीजी मला माहिती आहे गुरुवार आहे प्रचंड गर्दी असणार तर मी आतमध्ये येणार नाही बाहेरून नमस्कार करून निघेल. आता हे उद्दंडताच आहे खऱ्या अर्थाने बोलते ना बुद्धी एवढी असं मी त्यांच्याशी बोलतो आहे की बाबा मी एवढाच येणार आतमध्ये येणार नाही ठीक आहे. गेलो तिथपर्यंत पोचलो बघितलं तर गर्दी नव्हती फार कमी लोक होते आणि त्यावेळी एक वृक्ष होता मोठा वृक्ष होता आणि वृक्षाच्या खाली स्वामीजींची मूर्ती होती त्यावेळी. आता तर पूर्ण चेंज झालेलं आहे. तर मी बोललो ठीक आहे पाय चप्पला काढले हातपाय धुतले आतमध्ये शिरलो. जसं शिरलो प्रचंड गर्दी आतमध्ये शिरलो की प्रचंड गर्दी बोला ये क्या हो गया तो बोलते ना अरे अंदर बोलाने के लिए जैसे ट्रॅप. ठीक आहे चला आता आलो होता तर कुठे जाणार. आतमध्ये शिरलो एक परिक्रमा केली. स्वामीजींचं जे मूर्ती समोर होतं त्यांच्याकडे मी बघतच नव्हतो का मला माहीत नाही मी त्यांच्याकडे बघतच नव्हतो. परिक्रमा घेतली स्वामीजींचं मूर्तीचं समोरच जागा रिकामी होती. बोला आता आलो आहे तो 5 मिनटं बसतो थोडा आणि नंतर जातो. स्वामीजीचं मूर्तीसमोर असं बसलो समोर आहे ते मी बघत नाही त्यांना तरी पण असंच बसलो लोकांना बहुत सारी गर्दी वाढली हे ते
आणि असं इकडे तिकडे बघत होतो. बरोबर मूर्तीच्या समोरून एक माणूस 6 फूटचा वरती, केस नव्हते, एकदम हाईट, म्हणजे असा शर्ट घातलेले पण पूर्ण बटन पूर्ण उघडे आणि फक्त एकच बटन खाली लावतात ना तसं. मी बोला असा काय विचित्र, असं कोण. आणि हाफ पॅन्ट आहे, तर हाफ पॅन्टमध्ये किती हाफ पॅन्ट एकदम वरपर्यंत, एकदम वरतं आहे. जे जीन्स येतं ना एकदम 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 अप, म्हणजे पूर्ण थाईसही वरती. असं कसं शर्ट घातले आहेत पण एवढा पूर्ण इथेच फक्त एक बटन लावलेलं आहे, हाफ पॅन्ट पण घातले एवढा छोटा. असं मी त्यांना बघतोय, ते समोरूनच आले, बघतोय असं बघतोय. बाजूला ते बसले, असं पलथी मारून ते बसले, स्वामीजी कसं बसायचं पलथी मारून रुद्राक्ष घेऊन असं बसलेत. आणि मी त्यांना असं बघतोय, असा जोरात ओरडले. इकडे काय बघतोयस, तिकडे बघ, तुझा लक्ष तिकडे असला पाहिजे, त्यांच्याकडे, तिकडे बघ. तो बोलते मी घाबरलो, खरोखरच घाबरलो. आणि लोक आपल्यात असं की त्यांचा आवाज कोण ऐकतच नाही आहे. मलाच फक्त कोण ओरडते पण लोक बघायला पण लागतात की अरे काय चाललं आहे, कोणच बघणार, लोक आपल्यात. आणि पिन ड्रॉप सायलेन्स, स्वामी पिन ड्रॉप, त्यांचा आवाज एवढा मोठा, कोणच नाही बघत आहे. मी बोला अरे एवढं काय ओरडले. आणि मग गप्प असं पुढे पण काही स्वामीजींना पण नाही बघितलं, मी फक्त डोळे बंद करून गप्प बसलो. हळूच बघितलं तर म्हणजे की आहे की कोण असंच होते, बसले होते. मी थोडं 10 मिनटं बसलो. जे पूर्ण जे व्हायब्रेशन होता, शांत, डोळ्यात जे अश्रू होते ते पूर्ण एकदम शांत, एकदम म्हणजे असं वाटलं म्हणजे अभि ठीक आहे, एकदम रिलीफ. ते बसलेच होते, त्यांचं ते चालू होतं. असंच प्रणाम केला, निघून गेलो. आणि तेव्हा माझी एक कृपा होती की मी दादाश्रीजींना डायरेक्ट फ़ोन करू शकतो. त्यांना फ़ोन केला, दादा मैं ऐसा यहाँ पे मठ में आया हूँ और ऐसा पूरा मेरे साथ हुआ, तो एक काम कर, घर पे आ जा, बात करते. घरी गेलो, जवळच होता त्यांचा घर. घरी गेलो तर बोला अब बता क्या हुआ. सांगितलं असं पूर्ण झालं. तर ते हसू लागले. म्हणजे पहिला तर ते हसलेच की ते समाज मी नाही येणार, ते उद्दंडता बोलते ना ते. तो बोले ठीक है, तूने स्वामी समर्थ जी को देखा क्या, मूर्ति को. मैं बोला दादा, तेव्हा मला कळलं अरे हां मी बघितलंच नाही. बोले नाही, मैं मूर्ति को तो मैंने देखा ही नहीं, मैं सिर्फ ऐसा झाला. आणि तो माणूस बसला. तर ते हसले. बोले तो माणूस म्हणजे कोण होता, तू असं बोलतोय, असे कपडे घालून कोण येणार सांग, असं तुला कोण असं दिसणार एकदम. बोला माहीत नाही. बोलले नाही, एक काम कर, कल वापस जा मठ में, वापस जा, फिर बात करता. दुसऱ्या दिवशी परत मठात गेलो. दुपारचा वेळ गेलो, पूर्ण खाली रिकामा शुक्रवारी. जी मूर्ती होती, मी त्यांच्यासमोर उभा राहिलो ना, असं बघत होतो त्यांना. डोळ्यात काजल होता एक्झॅक्टली त्यांचं जे. मी बोला अरे. आणि कारण की स्वामी समर्थांचे बहुतेक जे पण आपण मूर्ती बघणार तर ते वृद्ध अवस्थात असते, हे ना, एक 60-70. आणि हे जे होते 40-45चे समोर होते ना, जे मूर्ती होती 40-45. बोला अरे ते कोण होते, डोळ्यात काजल तर असे होते ते. मी पण हसत होतो की डोळ्यात काजल घालून एवढे. बोला दादा वो सेम तो थे. बोलता हाँ सेम थे, नहीं वही आए थे, एक प्रोसेस करना था तुझ पे, एक स्पिरिचुअल प्रोसेस जो आगे सेवा के लिए काम आएगा, इसके लिए वो मठ में बुला रहे थे और वो खुद आए थे. जो दर्शन तुझे हुआ है वो स्वामी जी का हुआ है, वो कोई और नहीं थे. ते डोळ्यात काजल, ते उंची, ते एज एकदम, ते 45 मला वाटते, ते 50 ते माणूस पण तो एक्झॅक्टली सेम. ग्रॅटिट्यूड अँड सॉरी बोललो मी. बोललो पहिलं तर मी असा उद्दंड तर तुम्हाला बघत पण नव्हतो, येत पण नव्हतो. खऱ्या अर्थाने तेच बोलवून घेतले आणि ते पूर्ण प्रोसेस केले. असे स्वामीजींचे अनुभव खूप आहेत.